शिवसेना ठाकरे गट हा संपलेला गट आहे. मग 6 खासदार घेण्याची वेळ यांच्यावर का आली? एक लक्षात घ्या, कुठला पक्ष संपला किंवा कुठला पक्ष उरला वगैरे हा मुद्दा नाही आहे. मुळामध्ये गंमत काय आहे, लोकसभा निवडणुकीमध्ये निकाल जो लागला तो भाजपला भयंकर धक्कादायक असा निकाल होता. म्हणजे मुळामध्ये भाजप कशीबशी सत्तेमध्ये आले. आपण बघितलं की नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या आधारानं भाजप केंद्रामध्ये सत्तेमध्ये आले. त्यामुळे जर असं काही घडलं नसतं आणि थोड्याशा 20-25 जागांची गडबड झाली असती तर कदाचित भाजप सत्तेमधून गेले असतं, अशी ती अवस्था होती. त्यामुळे आता त्यांनी कोणाला कमी जास्त काही म्हटलं तर त्यांना हे माहिती आहे की शरद पवारांचा पक्ष हा किती दुबळा आहे हे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कळालं असेल, महानगरपालिका निवडणुकीत कळालं असेल. पण शरद पवारांकडे खासदार आहेत ना, उद्धव ठाकरेंकडे खासदार आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे खासदार आहेत ते खासदार आपल्याकडे आले पाहिजेत, हा मुद्दा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा पक्ष संपला आहे का किंवा काही चर्चा गौण आहे. संख्याबळ वाढवायचं असेल तर आपल्याकडे खासदार आले पाहिजेत. आणि आता खासदार कोणाकडे आहेत एवढाच मुद्दा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक लक्षात घ्या की महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे प्रचंड यश मिळालं आणि ज्या संख्येने खासदार निवडून आले, त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा विचार करता आणि लोकसभेच्या संख्याबळाचा विचार करता महाराष्ट्रामध्ये महायुतीपेक्षा महाविकास आघाडी ही अत्यंत शक्तिमान होती आणि आजही लोकसभेमध्ये आहेच. त्यामुळे महाविकास आघाडीचे खासदार आपल्याकडे आले पाहिजेत. त्यातली ही सुरुवात आहे. मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंच्या निमित्ताने सुरुवात झालेली आहे आणि ही सुरुवात आहे. मी मागाशी म्हटल्याप्रमाणे शरद पवारांचे सुद्धा खासदार आपल्याला हवे असा प्रयत्न भाजप निश्चितपणे करणार आहे. मधल्या काळामध्ये हे फक्त तुम्हाला मुद्दाम नोंदवून ठेवतो, मधल्या काळामध्ये शरद पवारांनी जी आवई उठवली की काँग्रेससोबत विलीन करणार, हा याचाच एक भाग आहे की काहीतरी आत्ता खासदारांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं चाललेलं आहे आणि मग ते डायव्हर्जनसाठी किंवा विचलित करण्यासाठी म्हणून किंवा चर्चा भरकवण्यासाठी शरद पवारांनी कदाचित हे केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण आत्ता खासदारांना असं वाटतं की मुळामध्ये या पक्षामध्ये राहून करायचं काय, मग भाजपसोबत जाऊ, मग आमक्यासोबत जाऊ, मग तमुक करू, म्हणून मग काँग्रेससोबत आम्ही विलीन होऊ, काँग्रेसमध्ये विलीन होऊ, अशी कदाचित चर्चा शरद पवारांनी सुरू केली असावी. पण याचा अर्थ शरद पवारांच्या पक्षामध्ये सुद्धा या प्रकारच्या गोष्टी सुरू असणार आहेत. त्यामुळे या सगळ्या संदर्भात हे विश्लेषण करायला पाहिजे. 6 खासदारांनी किंवा आणखी फुटणाऱ्या खासदारांनी शिंदे सेनेत गेलेले खासदार असतील किंवा आमदार असतील यांना गद्दार म्हणून संबोधलं. आता हे कुणाला नक्की गद्दार म्हणतील? आता नाही, आता काय, आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता हे सगळे शब्द हा विनोद झालेला आहे. म्हणजे कोण गद्दार, कोण खुद्दार, कोण निष्ठावंत, कोण प्रामाणिक, याला काही अर्थ राहिलेला नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची ही दुर्दशा आणि ही अवस्था, अशा प्रकारे महाराष्ट्राचं राजकारण होईल असं कधी वाटलं नव्हतं. त्या टप्प्यावर आपण आत्ता आहोत. मी मागाशी उल्लेख केल्याप्रमाणे ओमराजे निंबाळकर जे काल परवापर्यंत कसा मी प्रामाणिक आहे आणि कसं मी काय करतोय वगैरे म्हणत होते, ते आज कुठल्या भाषेत बोलणार आहेत मला माहिती नाही. आणि हा प्रश्न केवळ शिवसेनेचा नाही आहे, एक लक्षात घ्या. म्हणजे मी कायम सांगत आलो आहे की महाविकास आघाडी जेव्हा स्थापन झाली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि एकूणच महाविकास आघाडीचं तेज वाढलं आणि उद्धव ठाकरे अत्यंत वेगळ्या प्रकारचे नेते म्हणून पुढे आले. मी कायम सांगत आलेलो आहे की बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे नेते होतेच, पण बाळासाहेब ठाकरेंच्या सुद्धा कैक पावलं उद्धव ठाकरे पुढे गेले लोकप्रियतेच्या बाबतीमध्ये. आणि सर्वंकष लोकप्रियता, सगळ्या जाती धर्मांची लोकप्रियता, सगळ्या जाती धर्मांचं फॉलोईंग, या अर्थानं महाविकास आघाडी सरकार कोसळलं, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे याच्यापेक्षाही मुख्यमंत्रीपद गेलेले उद्धव ठाकरे हे जास्त मोठे झाले. लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल की शरद पवारांसारखे नेते होते, काँग्रेस होती, पण तरीसुद्धा एका अर्थानं महाविकास आघाडीचं लोकसभेचं नेतृत्व हे उद्धव ठाकरेंनी केलं. मी तुम्हाला आठवत असेल महाविकास आघाडीची जेव्हा सभा व्हायच्या तेव्हा शेवटचं भाषण हे उद्धव ठाकरेंचं असायचं. म्हणजे सभेमध्ये शरद पवार जरी असले तरीही शेवटचा शब्द हा उद्धव ठाकरेंचा असायचा. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व हे महाविकास आघाडीनं मान्य केलेलं होतं. त्यांना त्या तुलनेत जागा कमी मिळाल्या शरद पवारांच्या पक्षाच्या तुलनेमध्ये, हे खरं आहे. काँग्रेसला खूपच चांगल्या जागा मिळाल्या, उलट पक्षाने सगळ्यात कमी जागा उद्धव ठाकरेंच्या पक्षाने मिळाल्या, तो वेगळा मुद्दा आहे. पण मुळात मुद्दा असा आहे की महाविकास आघाडी म्हणून हे सगळे खासदार निवडून आले. त्या कालावधीमध्ये संविधान हा एक मुद्दा फार महत्त्वाचा पुढे आला होता. आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडी म्हणून जर लोकांनी यांना मत दिलं असेल, सरकारच्या विरोधामध्ये मत दिलं असेल, आता कुठल्या तोंडानं ही सगळी मंडळी आपण सरकारच्या बरोबर चाललेलो आहोत असं म्हणणार आहेत. प्रश्न केवळ उद्धव ठाकरेंना सोडणं, शिवसेना सोडणं हा नाही आहे. त्या सगळ्या मतदारांच्या संदर्भात काय भूमिका असणार हे मला कळत नाही. त्यामुळे त्यांना गद्दार म्हणायचं काय म्हणायचं हा मुद्दा वेगळा आहे. पण मुळामध्ये ज्या प्रकारची प्रतारणा, म्हणजे मी तुम्हाला हे आत्ताही पुन्हा सांगतो, एकनाथ शिंदेंच्या सोबत जे लोक तेव्हा गेले ना, त्यांच्याबद्दल उलट पक्ष किमान काहीतरी जस्टिफिकेशन असू शकतं. असं होऊ शकतं, म्हणजे की पक्षामध्ये गडबड झाली आणि पक्षामध्ये नाही पटलं असं होऊ शकतं आणि पक्ष नेतृत्वाविषयी आम्हाला काहीतरी असं वाटलं की हे बरोबर नाही आणि त्यातल्या काही गोष्टी जे आक्षेप नोंदवले गेले तर ते बरेच आक्षेप खरे पण होते आणि हे लोकांना माहिती होते. त्यामुळे ठीक आहे, उद्धव ठाकरे भेटत नाहीत किंवा बाकीच्या गोष्टी ज्या असतात त्याबद्दल कदाचित एक वेळ त्यांना किमान काही जस्टिफिकेशन मिळू शकतं. आत्ता जे शिंदेसोबत गेलेले आहेत ना, त्यांना जस्टिफिकेशनची अजिबात संधी नाही आहे.
कारण त्यांना शिंदेच्या विरोधामध्येच लोकांनी निवडून दिलेलं आहे की शिंदेच्या विरोधामध्ये तुम्ही उभे राहिलात म्हणून निवडून दिलेलं आहे. तुम्ही या सगळ्या कालावधीमध्ये त्यांच्यासोबत गेला नाही, सरकारसोबत गेला नाहीत, ठामपणे उभा राहिलात म्हणून लोकांनी निवडून दिलेलं आहे. अशा वेळी मला असं वाटतं की किंवा अशा वेळी हे सगळं जर आपण बघितलं आणि सगळे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या सगळ्या लोकांना हे सगळे लोक हे उद्धव ठाकरेंच्या गुड बुक्समध्ये होते. मी असंही नाही की त्यांचं काही खटकलेलं होतं किंवा बिनसलेलं होतं. मला असं वाटतं की आता या लोकांना काय म्हणायचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आपण बघितलं की 2022मध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकारने सगळ्या बाकीच्या गोष्टी घडल्या त्यानंतर यात गेल्या 2 वर्षांमध्ये किंवा 4 वर्षांमध्ये या लोकांनी जी भूमिका घेतली, सुरुवातीला उद्धव ठाकरेंसोबत तर भूमिका घेतलीच, पण त्यानंतर जेव्हा पक्ष फुटला त्याच्यानंतर ज्या प्रकारची भूमिका त्यांनी शिंदेच्या संदर्भात मांडली त्याच्यानंतर तर आत्ता त्यांच्याविषयीच्या अपेक्षा फार उंचावलेल्या होत्या आणि आता त्यांनी पुन्हा शिंदेसोबत जाणं म्हणजे ओमराजे निंबाळकर, संजय पाटील किंवा सगळी तीन संजय आहे त्याच्यामध्ये, या सगळ्या मंडळींनी ज्या प्रकारची भाषा शिंदेबद्दल उच्चारलेली आहे त्या लोकांनी पुन्हा शिंदेसोबत जाताना लोक कशा प्रकारची भूमिका घेतील, लोक काय म्हणतील, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना काय गद्दार म्हणावं की काय म्हणावं हा मुद्दा वेगळा आहे, पण मला असं वाटतं की लोकांच्या न्यायालयामध्ये त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे आणि लोक जाब विचारतील. लोकांनी माफ केलं तर लोकांचा प्रश्न आहे, पण जो काही मुद्दा आहे तो लोकांच्या समोर तुम्हाला उभं राहावं लागेल. आणि लोकांच्या म्हणजे ओमराजे निंबाळकर मागच्या एका मुलाखतीमध्ये असं म्हटले होते, जर उद्या मी उद्धव ठाकरेंना सोडलं तर माझ्या लोकांना मी काय तोंड दाखवू, हे त्यांचं वाक्य आहे. आता खरंच याने लोकांना कसं तोंड दाखवायचं हा त्यांच्या पुढचा खरा प्रश्न आहे. उद्धव ठाकरेंवर जो तो आरोप केला की फील्डवर येत नव्हते, मात्र त्याचाच विरोधाभास पाहिला तर शरद पवार असतील किंवा ममता बॅनर्जी या फील्डवर असताना देखील त्यांचा देखील पक्ष त्या ठिकाणी फुटलेला आहे. काय नाही, साधी गोष्ट मला अशी वाटते मुळामध्ये आता लोक त्याचं काय कारण सांगतील किंवा काय हा मुद्दा अतिशय वेगळा आहे. पण ऑपरेशन टायगर किंवा जे काही त्याला म्हटलं जातं आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट अगदी निश्चित आहे की हे होणार होतं. याच्यामध्ये उद्धव ठाकरे फील्डवर येत होते का, आदित्य काय करत होते किंवा उद्धव भेटत होते की नाही वगैरे असे कारण आता पुढे येतील. मला असं वाटतं की आत्ता या क्षणी उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे जे लोक चाललेले आहेत शिंदेकडे त्याच्यामध्ये एक नक्कीच आहे की ते सगळे उद्धव ठाकरेंच्या फार जवळचे होते. ते उद्धव ठाकरेंना नियमितपणे भेटत होते किंवा मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनीच त्यांना एका अर्थानं उभं केलेलं होतं. त्यामुळे आता त्यांच्या त्या गोष्टींना काही फार मोठा अर्थ आहे असं मला वाटत नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की समजा असं मान्य केलं क्षणभर की उद्धव ठाकरे हे खरोखरच ग्राउंडवर नव्हते, आदित्य पण फील्डवर फारसे नसतात, तर मग ममतांचं काय. ममता बॅनर्जी ह्या एवढ्या फील्डवरच्या नेत्या आहेत आणि आपल्याला माहिती आहे की त्यांनी काय प्रकारे तिथे वातावरण तयार केलेलं आहे. त्यांच्याही पक्षाचे लोक फुटलेले आहेत. शरद पवारांचा पक्ष फुटला, त्यांच्याबद्दल काय म्हणणार. मला असं दिसतंय मुळामध्ये की आत्ता पक्ष फुटण्याचं कारण हे पूर्णपणे वेगळं आहे. पण पक्ष फुटल्यानंतर ज्यांचा पक्ष फुटला त्यांना जबाबदार मानणं आणि तेच कसे दोषी होते असं म्हणणं हे सुरू होतं, प्रत्येक वेळी सुरू होतं. याचा अर्थ तो दोष पूर्णपणे नसतो असं पण नाही आहे, त्यावर काम केलंच पाहिजे. पण इथे मात्र मुद्दा पूर्णपणे वेगळा आहे आणि म्हणून मी असं म्हटलं की ऑपरेशन लोटस हे होणार होतं. याचं कारण तुम्ही गंमत बघा, म्हणजे ममता बॅनर्जींचे जे खासदार जो पक्ष माहीतही नाही कोणाला अशा अगदी छोट्या पक्षामध्ये विलीन होतात जातात. याचा अर्थ असा आहे की आत्ता याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते डिलिमिटेशन आणि त्या संबंधातली सगळी विधेयकं ही मंजूर झाली पाहिजेत आणि त्यासाठी NDAकडे भाजपकडे पुरेसं संख्याबळ असलं पाहिजे. म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की मागचे विधेयक ज्या प्रकारे नामंजूर झालं किंवा त्या विधेयकावरून जो सरकारचा पराभव झाला त्यानंतर हे लक्षात आलं सरकारचं की काही झालं आता संख्याबळ महत्त्वाचं आहे. तुम्ही गंमत बघा, म्हणजे आम आदमी पक्षाचे खासदारसुद्धा त्यांनी आपल्यासोबत घेतले, कारण राज्यसभेतले खासदार, कारण राज्यसभेमध्ये संख्याबळ पाहिजे, लोकसभेमध्ये संख्याबळ पाहिजे आणि म्हणून मग आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस, आता शिंदेंची उद्धव ठाकरेंची सेना आणि मग कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा या प्रकारच्या काही गोष्टी घडू शकतात. पण हे सगळे जे सुरू आहे याच्यामध्ये मुख्य मुद्दे 2 मला दिसत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे भाजपसोबत आत्ता भाजपला संख्याबळ हवं आहे, NDAला संख्याबळ हवं आहे, हा एक मुद्दा. आणि दुसरं म्हणजे विरोधक पूर्णपणे संपून टाकायचे. एक लक्षात घ्या, म्हणजे आता झालं असं की तृणमूल काँग्रेस, ममता बॅनर्जी हा फक्त खासदारांचा मुद्दा नाही. ममता बॅनर्जींना या प्रकारे चपराक बसल्यानंतर जे बाकीचे विरोधक जे काही काम करतायत किंवा ज्यांना असं वाटतं की आपण काहीतरी करू शकतो, बळ एकवटू शकतो, त्यांना धक्का बसतो की अरे ममतांचं असं होतं तर माझं काय होणार. मला असं वाटतं की विरोधकांचं एकूण मनोधैर्य पूर्णपणे खच्ची करणं हे सगळ्यात त्यातला महत्त्वाचा भाग मला दिसतो आहे. आणि आणखी एक मुद्दा मला असं वाटतो की मुळामध्ये भाजपची ही स्ट्रॅटेजी आहे, भाजपची एक व्यूहरचना आहे. सत्तेमध्ये आम्ही आहोत त्याच्यामध्ये काही शंका नाही आणि आम्ही राहणारच सत्तेमध्ये, पण विरोधामध्ये कोण असेल हे पण आम्ही ठरवणार. जे विरोधक आमचे नावडते आहेत ते विरोधक आम्ही नेस्तनाबूत करणार आणि जे विरोधक हे तुलनेनं बरे आहेत, म्हणजे स्टॅलिनपेक्षा तामिळनाडूमध्ये विजय बरे, म्हणून मग विजयला थोडंसं बळ मिळालं तर काही बिघडत नाही आहे. केरळमध्ये तुलनेने कम्युनिस्टांपेक्षा सध्या काँग्रेस बरे,
तर अशी सगळी ती भूमिका आहे आणि म्हणून मला असं वाटतं की याच्याकडे केवळ उद्धव ठाकरेंचा पक्ष अशा अंगानं न बघता एकूण सगळे जे काही सुरू आहे त्यातला हा मुद्दा हा एक. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता तुम्ही जर बघितलं तृणमूल काँग्रेसच्या एकेका खासदाराचा उल्लेख झाला की हा का गेला, तो का गेला, तो का गेला. प्रत्येक खासदाराच्या अनुषंगाने काही ना काहीतरी भ्रष्टाचाराचे आरोप आहेत किंवा कदाचित तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये एक मुद्दा हा ती भीती हा एक आहे. दुसरा मुद्दा म्हणजे आपल्याकडे राजकारणामध्ये मुळातच चारित्र्य कोणाचंच बरं नसतं, त्यामुळे त्यामध्ये काहीतरी गडबडी असतातच. मग आपण गोत्यात येऊ, मग गोत्यात यायचं नसेल तर एक छान वॉशिंग मशीन दॅट इज भाजपसोबत गेले पाहिजे, हा एक भाग आहे. आणि पुढचा मुद्दा असा आहे की आता विरोधामध्ये राहणं फार काळ सस्टेन करणं एवढं शक्य नाही. लोकांना असं वाटतं की बस झालं, सत्तेमध्ये आपण गेलं पाहिजे. त्यामुळे कोणी धमकावलं नाही तरीसुद्धा केवळ चांगली ऑफर आली आणि सत्तेसोबत असण्याचे 100 फायदे असतात, ते फायदे लोकांना हवे असतात, त्याची अनेक कारणं आहेत. तर मला असं वाटतं की या सगळ्यामुळे उद्धव ठाकरेंचे खासदार हे उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेसोबत जात आहेत. त्याला आता उद्धव ठाकरे ग्राउंडवर नव्हते किंवा आदित्य ठाकरे भेटत नाहीत वगैरे या गोष्टींना किंवा एक्सक्यूज जे आहे ते हे खासदार देऊ शकत नाहीत. म्हणजे मी तुम्हाला हे पण सांगतो, जेव्हा शिंदे सेना वेगळी झाली आणि एकनाथ शिंदेने आपला गट स्थापन केला तेव्हा मी असं म्हटलं होतं की काही प्रमाणामध्ये खरं आहे. कारण शिंदेचे काही आमदार किंवा काही खासदार असं म्हणू शकत होते आणि त्याबद्दल काय घडत होतं ते मी पण पाहिलेलं होतं. पण आत्ता जे उद्धव ठाकरेंसोबत होते, उद्धव ठाकरेंनी ज्यांना खासदार केला तर किंवा उद्धव ठाकरेंमुळे महाविकास आघाडीमुळे जे खासदार झाले ते मात्र उद्धव ठाकरेंच्या अत्यंत चांगल्या संपर्कामध्ये, चांगल्या गुडबुक्समध्ये, टॉकिंग टर्म्सवर असे होते. त्यामुळे ते असं काही आत्ता एक्सक्यूज सांगू शकतील असं मला वाटत नाही. म्हणजे काही नावं बघा, मी ओमराजे निंबाळकर, तर ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरेंबद्दल कुठल्या भाषेत बोलणार आहेत? मी उद्धव ठाकरे म्हणजे ओमराजे निंबाळकरांच्या काल परवापर्यंतच्या मुलाखती आहेत की 2009 मी कोण होतो, मी आज जे काही आहे ते बाळासाहेबांमुळे, उद्धव ठाकरेंमुळे. काहीही झालं तर मी हा विचारही करू शकत नाही. संजय पाटील काय बोलत होते. तर मला असं वाटतं आता या लोकांना अशा प्रकारचे एक्सक्यूज सांगायचा काही फार मोठा अधिकार असेल असं मला वाटत नाही. कारणं वेगळी आहेत, त्याबद्दल आपण तपशिलात बोलतो आहोतच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.